सखी पार्वती पिता महादेव जय गणेश जय। मग त्याला समजू नये का आधी पाया पडून निघून जायला गलती करायचीच नाही आधी गाड़ी आहे गाडीचा नंबर घ्या गाडी अरे चले फोन ठेव रे याला जबरदस्ती याला घरी बोलायला याला जबरदस्ती त्याला घरी बोलायला यायची पोलीस लव जिहाद के केसेस तो बहुत ज़्यादा होते जा रहे हैं और इसी के चलते यहाँ पर सचेत करते लोगों को कुछ हिंदू के लड़के चलते चलते एक बच्चा जो एक कुत्ते के साथ खेल रहा था तो देखकर अच्छा लगा और फिर हम हमारे स्वीटी के साथ खेलने लगे। एकदम मन हाथ गेले मध्ये ए बोलू नका रे मध्ये आले काय नाव वाचा। मला वाटलं तुझं नाव असेल लिस्ट आहे वाटलं होतं कशाचं तरी रिझल्ट आणलास वाटलं होतं हे तर एलिमेंट्स दिसेल खाऊन टाकली तरी मरू दे ना का मरू द्यायचं फ्लोरिनची स्पेलिंग चुकली तर कोणत्या कोचिंग क्लासेस घेऊन आणलाच काय नाही की दाखव निखिल निखिल आहे तिथं निखिल आहे तर निखिल काय सांगावं तुला त्याला अशीच जर चुका करून जर द्यायचं असेल तर द्यायची गरज होती का त्याला काही असो ते एकही चुका नाही असायला पाहिजे जेव्हा लेकरांना देतात त्यावेळेस चला आणखी काढत चुका सल्फर सल्फरची एफ येते ते पण चुकले काय चुकीचं करणार आहेस बरं पाठ मग ते आपलं जे लिहिलेलं आहे की नाही ते कम्प्लीट कर CHLORINE आहे काय तिथं स्पेलिंग असं स्पेलिंग चुकीचे काय गरज आहे बरं आणि ते मला दाखवायलास आपले जे एलिमेंट्स तू लिहिलास की नाही ते एकदम करेक्ट क्रोम मधले पाहिलेले आहेत चुकीचं लिहायचं नाही कोणतंही असो कोणाचाही क्लास असो काही असो चांगलं केलंस काय म्हणणार आहेस झुमका झुमका वाले हे शिकायला का तुम्ही क्लासमध्ये हा अभ्यास जमत नाही का झनकदार हे काय हे ऍडजेक्टिव्ह आहेत ऍडजेक्टिव्ह डिलिशियस ऍडजेक्टिव्ह आहेत ऍडजेक्टिव्ह स्वादिष्ट
आम्हाला तेवढं ज्ञान नव्हतं काय? नव्हतं की ज्ञान आहे मला. नाही ना काय? फक्त तुमच्या डोक्यामध्ये झुमका आणि काय तर पोर आहे का? पोर आहे की पोर आहे? काय माहित? पोरं आहे, पोरं. काय असते काय नाही. पोरं ऍड केले. आधी पोरी होती नंतर म्हणजे झुमका पोरं घालायलेत का आता? हाव. तू घालत असेल, तू सुरुवात केला असेल, ट्रेंड तुझा पहिला असेल. नाही मग कोणाचा आहे? ते तर माहित नाही. अनिकेत झुमका घालते का त्यांना कधी कधी? झुमका म्हणजेच काय ते माहित नसेल अनिकेत तुला. आणखी मलाही माहित नाही. काय राहते? कानात असते. काय खाते ते ना? उदाहरणामध्ये खाते. मग आपल्या सान्वीच्या बर्थडे साठी तुला 50 रुपये आणता येत नाही? सर ती कोण पडते माहित? फ्रेंड आहे, क्लासमेट आहे, सिस्टर आहे, राखी बांधली तुला. मग आता एवढं सगळं असताना तू तिच्या बर्थडे साठी काय करू शकत नाही? सगळ्या लक्षात ठेवायचा, बर्थडे करायचंय तर आपण सगळं कम्युनिटी तयार करून आपले काहीतरी काय करायचंय, काय? पैसे गोळा करून काहीतरी करायचं बर्थडे साठी. आता ते आता सांगायची गरज राहू नये तुम्हाला. पैसे कुठून गोळा करा? कुठूनही करा, आपल्याकडे असतात मला माहित आहे. 1 रुपया नाही. 10 रुपये तुझे. 10 रुपये इझिली भेटतात तुम्हाला, माहित आहे काय? नाही तू कोण आहेस त्यांना कसं सांगाल बरं कोण आहे म्हणून? हा मला माहित नाही. आर्यन कोण? आर्यन कसं काय सांगाल तुझा तू कोण आहेस म्हणून? माहित आहे का तू कोण आहेस? हाव. कोण आहेस? रितेश, प्रधानमंत्री. प्रधानमंत्री. धर्मात तरी म्हणूनच धर्मात. बनल 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 बनल, परंतु आता आहेस का प्रधानमंत्री? कोण ओळखते तुला? गल्लीतलं तर कोणी कुत्र ओळखते का? कोणतं कुत्रं ओळखते? तुझा भावच वाटणार तुला. प्रधानमंत्री आला. प्रधानमंत्री होशील तू आणि आमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल की नाही? तूच नाही म्हणालास, हे सगळे यांना म्हणू दे की. सगळ्यांचा सपोर्ट असेल की नाही? प्रधानमंत्री व्हायचंय रितेशला, असेल का नाही? हो लागेल किंवा लोकांचे प्रश्न सोडवावे लागतील. हर एका महिन्यात गणपती बसून घालतो प्रधानमंत्री झाला. बापरे, हे हिसाबच चेंज करतो. हर 7 तारखेला गणपती बसून घालतो. हर 7 तारखेला? हर महिन्याच्या. अच्छा. गणपतीला मी म्हणतो 17 दिवस ठेवू. 27 दिवस ठेवा गणपतीला. अच्छा. 10 दिवस ठेवू नका. कारण की मो ऑर्डर आहे. अच्छा अजून जाऊ नये एवढे स्वप्न बघू नको. चला, याच्या नियमाला आणि काय म्हणतात त्याला रूल्सला पालन तर करा, परंतु त्याच्यासाठी थोडेसे जोरदार टाळ्या वाजवा आहे ना. खूप काही करणार आहे ना चांगलं. पण लवकरात लवकर पंतप्रधान व्हा. काय काय काय? अंबानीच्या डोक्याला विकून टाकतो म्हणाले. अंबानीच्या डोक्याला विकून टाकतो म्हणाले. काय केलंय त्यानं तुला? हा? अंबानीनं काय केलं तुला? काय झालं? हा, मग पैसा कमाना पडेगा ना. मग त्याच्या डोक्याला कशाला ऐकतोस? त्याला विकून टाकू का ना. त्याचा दिमाग तरी विकून टाकला तर ते जीवी तरी राहील. त्याला विकून टाकलं असते तर निगेटिव्ह, जास्त निगेटिव्ह होता. परंतु ज्या वेळेस पासून त्याचा व्लॉग सुरू झाला आणि त्यावेळेस पासून खूप खुश झाला रितेश. थोडा बरा. ट्री प्लांटेशन आहे आपलं परत. शांती, त्यांना काहीतरी काढलंय. हे काय आहे तुझं? डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. थोडं व्यवस्थित तोंड काढता आलं की नाही? जसं सोसायटी आहे की नाही, गोकुलधाम सोसायटी एकच आहे. एक हां काही असो, बट ॲटलिस्ट ते गोकुलधाम सोसायटीचं जे रोल मॉडेल आहे, सोसायटी असली पाहिजे तर कशासारखी? गोकुलधाम सोसायटी सारखी. क्लास असला पाहिजे तर कशासारखा? अकॅडमिक एक्सप्लोरर सारखा. PW आहे चांगलं, ते ऑनलाईनसाठी आहे. बट ऑफलाईनसाठी म्हटल्यावर तर, आणि ते पण लहान लेकरांसाठी म्हटल्यावर
अकॅडमिक एक्सप्लोररच असलं पाहिजे, तशा पद्धतीनं करायचं. एक्सलंटच्या खालचं काय? एक्सलंटच्या खाली